अगं नानांचं राहू दे, पण तू एक स्त्री आहेस, त्या पोरक्या पोराची आई आहेस. मग आई, तू नाही पूर्ण करणारी या तुझ्या लेकराचा एवढा हक्क? वेडे आहात का तुम्ही? अहो, तुम्हाला पाठीशी घालून मी नानांच्या समोर उभी राहील, पण हे घर नानांचं आहे. त्यांच्या मनाविरुद्ध कुठली गोष्ट या घरात घडता कामा नये भाऊजी. मग मला हे घर सोडावं लागेल. भाऊजी, नाही नाही, मी असं काही होऊ देणार नाही. मीच वेडी, मीच मूर्ख या संसाराची स्वप्न पाहत आहे, पण त्या स्वप्नासाठी तुम्हाला आयुष्यातून उठवणार नाही मी. उमरातल्या किड्यानं उमरातच सडायला हवं. मला माफ करा बाई. देवघरापेक्षाही पवित्र असलेल्या घराला मी अपवित्र करणार नाही. माझ्या टिचभर सुखासाठी तडा जाऊ देणार नाही या घराला. माझ्या कलंकित छायेनं दूषित करणार नाही या घराचं पावित्र्य. जन्मापासून फक्त पाप पाहत आले मी. आता यापुढे जगावं लागेल एवढंच. नाही उल्का, तुला मी तसलं आयुष्य जगू देणार नाही. आणि त्यासाठी वाटेल तो त्याग करावा लागला तरी चालेल. हा तुमचा मोठेपणा झाला. सूर्यप्रकाशात एक दिवशी सूर्यकमळ फुलतं, तेवढंच त्याचं भाग्य. सूर्यापर्यंत जायची आस त्याची कशी पूर्ण होईल? अजूनही स्वप्न पडतं आणि दिसतं गावातलं कौलारू घर, वाऱ्यावर डुलणारी शेतं, अमृताच्या स्पर्शानं माया करणारी आई आणि काळजाच्या डोळ्यानं काळजी घेणारे बाबा. पण एक मोठी सावली येते काळाच्या हातासारखी आणि सारं स्वप्न पुसून जाते आणि उरते मी एकटी, फक्त एकटी. तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. गेले काही दिवस मी एका गोड स्वप्नात जगत होते. त्या स्वप्नातच राहू द्या मला. जाग आणू नका त्या स्वप्नातून. ती स्वप्ने डोळे बंद ठेवून पाहता येतात, पण आयुष्य मात्र डोळे उघडे ठेवून जगावं लागतं. आयुष्याच्या एका सुंदर वळणावर कधी कधी वाटा वेगळ्या होतात. येते मी. थांब. संध्याकाळच्या वेळी तू घरी आलीस. यावेळी घरी येत असते लक्ष्मी. मी घरच्या लक्ष्मीला अशी जाऊ देणार नाही. थांब. सुवासिनीचा सर्वात मोठा अलंकार असतो हा. नाही नाही, मी वापरत नाही. मी कुंकू लावत नाही. का? तू कुमारिका आहेस ना? हो, पण कुंकवाचा अपमान करायचा नाही असं ठरवलंय. आमच्या घरात वस्तीत कुंकू ही एक शोभेची वस्तू आहे. रोज निरनिराळ्या व्यक्तींच्या नावानं कुंकू लावणारी आमची संस्कृती, आणि म्हणूनच कुंकू लावत नाही मी. कुंकू लावायचं असेल तर एकदाच, मला जन्मभराची साथ देणाऱ्याच्या नावानं. पण ते स्वप्न या कुंकवाबरोबरच पुसून टाकलंय. स्वप्नाला सत्याचं रूप आणण्याचं सामर्थ्य फक्त या कुंकवात असतं. भाऊजी, घ्या हा करंडा. लावा तुमच्या नावानं कुंकू आज आमच्या जाऊबाईच्या कपाळी. जाऊबाई, नको. भाऊजी, भाऊजी की मी काय म्हणते ऐकलं नाही का तुम्ही? घ्या हा करंडा आणि लावा तिच्या कपाळी. देवाच्या पाया पडा. चला. सदा सुखी राहा. उल्का, तू इथं आणखी अर्ध्या तासानं तुझ्याशी माझी अपॉइंटमेंट ठरवली तुझ्या वडिलांनी माझ्या फ्लॅटवर. अपॉइंटमेंट माझ्या वडिलांची ठरली आहे, माझ्याशी नाही. परंतु 5,000 रुपये ऍडव्हान्स तुझ्या संमतीशिवाय कसे घेतील ते? तिच्या वडिलांना विचारा. हे माझ्या वडिलांचं घर आहे. कबूल. आणि इथं राहायचा मी तिला आग्रह करीत नाही. माझ्या घरी यायचंय तिला. ती येणार नाही. सौदा तिच्या वडिलांशी ठरलाय, तुमच्या वडिलांशी नाही. माझे वडील सौदा करतात ते व्यापारात, बायकांचे नाही तुमच्यासारखे. तेच तुझे वडील माझे भागीदार आहे. हो, पण ते धंद्यात, पापात नव्हे. हे चालतं बोलतं पाप घरात आणून ठेवून शामा, अरे इथं पूर्ण खानदान ओळखतो मी. सांगायला शरम नाही वाटत तुम्हाला? अरे शरम वाटायला हवी हिच्यासारख्या बायकांना. शट अप.
तुम्ही आता इथून निघून गेलेलाच बरा. एक्सक्यूज मी, मी इथं आलोय ते आपल्या वडिलांना भेटायला. मग ते बरं आहे. म्हणूनच खाली काय काय चाललंय याची कल्पना नसेल त्यांना. मला त्यांना विचारायचंय की राघव दादानं माझ्यापेक्षा किती जास्त पैसे मोजले हिला माझ्यापासून हिरावून खायला. शीट सो मच शबनम. सभ्यपणाच्या साऱ्या मर्यादा ओलांडतात तुम्ही. अरे सभ्यपणाची भाषा शोभत नाही या बाईसमोर. बर, आणखी किती पैसे हवेत तुझ्या दादाला तुला इथून घेऊन जायला? हा सौदा पैशांचा नाही आहे श्यामला, मनाचा आहे. मनाचा? वेशीच्या मनाचा सौदा रोज रात्री तिच्या देहाबरोबर होत असतो. असे शेकडो सौदे रोज रात्री करतो मी. हा सौदा थोडा महाग पडेल एवढं. एक्सक्यूज मी मिस्टर अभय, ज्या टॅक्सीत मी बसतो तिचं बिल देतो मी, नंबर नाही लक्षात ठेवत. या शोभेच्या बाहुल्या आतापर्यंत कितीतरी येऊन गेल्यात माझ्या शोकेश मध्ये. पण हे शोभेची बाहुली नाहीये, तर एक स्त्री आहे आणि वागदत्त वधू आमच्या अभय भाऊजींची. वागदत्त वधू? वागदत्त वधू? ग्रेट जॉब. व्हॉट्स द मॅटर? भाई, हे मुलगी कोण? तुमची सून. सून? Yes. तुमच्या चिरंजीवांनी समाज सुधारणा करण्याचं ठरवलं असून त्यानुसार बाजारातील ही बाई तुमची सून म्हणून तुमच्या घरात आली आहे, आणली आहे त्या. सुनबाई, हा? हा काय प्रकार आहे? मी नंतर सांगते ना सगळं आपल्याला. नंतर म्हणजे माझ्या अब्रूचा लिलाव माझ्या घरात पुकारल्यानंतर? कोण ही मुलगी? मी सांगतो ना, तिचं नाव उल्का. एक्सक्यूज मी नानासाहेब, यांच्यात बापाचं नाव लावत नाहीत त्याला इलाज नाही, पण गावात ओळखली जाते राघव दादानं ठेवलेल्या बाईची मुलगी म्हणून. काय? अरे तुला लाज नाही वाटले का वेश्याची मुलगी घरात आणायला? आणि तीही तुमची सून म्हणून. हिला आत्ताच्या आता इथून जायला सांग. ती एकटी जाणार नाही ना. नाही, मी पोहोचवतो ना तिला त्या वस्तीत. मी काय सांगितलं बाय? आधी या कुलट्याला इथून जायला सांग. मामांजी, तुम्ही थोडंसं शांत व्हा, मी नंतर सगळं सांगते आपल्याला. नंतर म्हणजे माझ्या अब्रूचा लिलाव माझ्या घरात पुकारल्यानंतर, या घरादाराला आग लागून ते भस्मसात झाल्यानंतर? अभय, नाना मला क्षमा करा, पण मीरा इथं आणली ती माझी वागदत्त वधू म्हणून. ते शक्य नाही. अरे आपलं घराणं काय, खानदान काय, याचा कधी विचार केला असतो? आधी हिला इथून जायला सांग. थांबलो तर आम्ही दोघेही आणि गेलो तर आम्ही दोघेही. मग जा, दोघेही जा. जा तेव्हा माझ्या नजरेसमोरून. तू पण जा हवं तर. कुणी कुणी नको मला माझ्या नजरेसमोर. पत्नींचा काय दोष? मी जातो. नाना, मला कल्पना आहे माझ्या अशा वागण्यानं अपार दुःख झालंय आपल्याला, रागही आला, पण तो विसरून जाण्यापूर्वी आशीर्वाद द्या आम्हाला. सुनबाई, श्यामलाल, मला घट्ट धरून ठेवा, नाहीतर या वेड्या बापाला मोहील त्यांच्या पाठोपाठ जाऊन त्याला परत आणण्यात. मामांजी, नानासाहेब शांत व्हा. मी आपलं दुःख जाणतोय. अभय परत येईल त्याचे डोळे उघडल्यावर. हा संसार सुखी होणार नाही. बोलून चालून वेश्याती ती काय संसार करणार? पोटाला चिमटा बसला की ती जाईल कुणाचा तरी हात धरून
आणि अभय परत येईल तुमच्या या घरी. एक्सक्यूज मी नानासाहेब, राघव दादाला तुम्ही ओळखत नाही. कोण ओळखत नाही राघव दादाला? आम्ही ओळखत होतो, तो राघव दादा हा नाही. याचा काय अर्थ? उल्काला दुसऱ्याचा हात धरून पडू जाऊ देणाऱ्यानं राघव दादा कशाला म्हणून घ्यावा? म्हणजे उलटा पळून गेली उलटा बरोबर. ऑफकोर्स. आता काय उपयोग त्याचा? पाखरू उडून गेल्यावर शिकार येऊन काय करणार? काय करणार? हो. अगं अशीच एक पोरगी एकाचा हात धरून पळून गेली. 6 महिन्यांनी 2 प्लेट मिळाली पोलिसांना बोरीवलीच्या जंगलात. ओळख न पटलेली. आपण मला हाक मारली हो, कशाला? सौदा करायला. मगाशी तू आला होतास, पण मी नाकारला होता सौदा. पण आपण वैराचा सौदा पण नाकारीत नाही. राघव दादा सगळ्यांशी बेईमान होईल, पण पैशाशी नाही. बोला. तुझ्या पोरीच्या हातून माझ्या अभयची सुटका करण्याची काय किंमत घेशील तू? किंमत याच्याशिवाय फार मोठा सौदा आहे, आणि तो सुद्धा याच्याशिवाय. विचार करावा लागेल. लाईन चेक आहे, विचार करून आकडा भर. पण माझा मुलगा चेक बँकेत आणि तुमचा पोरगा घरी एकाच वेळी येईल. मेरा चैन वैन सब उजड़ा, जालिम नजर हटा ले. मेरा चैन वैन सब उजड़ा, जालिम नजर हटा ले. बर्बाद हो रहे हैं जी, बर्बाद हो रहे हैं जी तेरे अपने शहर वाले. मेरा चैन वैन सब उजड़ा, जालिम नजर हटा ले. बर्बाद हो रहे हैं जी तेरे अपने शहर वाले. हाँ, मेरी अंगड़ाई न टूटे तू हटा, मेरी अंगड़ाई न टूटे तू आजा. कजरा रे कजरा रे कारे कारे नैना. 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 मेरी नैना मेरी नैना जुड़वा नैना. कजरा रे कजरा रे कारे कारे नैना.
हे काय कोणी पाहिलं तर? अगं तुला थोडंच दिसणार आहे कुणी पाहिलं तरी, तुझे डोळे बंद असतात. सोडा ना. आधी नाव घे. मला ठाऊक आहे, आधी उशीर करायचा आणि मग लाडीगोडी करायची. कसं ओळखलंस? अगं नवऱ्यानं केलेल्या अपराधाकडे डोळे झाक कशी करायची याची रंगीत तालीम आहे. सोडा ना. आधी नाव. मला लाज वाटते. आता मात्र कमाल झाली आहे. तुला आठवतं लग्नापूर्वी कसं एक माणूस माझ्या घरी आलं होतं आणि त्यानं मला विचारलं होतं, अभय देशमुख इथंच राहतात का? तेव्हा आपलं लग्न व्हायचं होतं, कळलं? नाही, आता आपलं लग्न झालं हे कळलं, पण लग्नानंतर अशी लाज का वाटावी ते मात्र नाही का. त्यासाठी बायकांचा जन्म घ्यायला हवा. मग ठरलं, काय ठरलं? आपण आजच परमेश्वराकडे अप्लिकेशन करणार. पुढल्या जन्मी तुला पुरुष आणि मला स्त्री करण्याबद्दल. त्या ऍप्लिकेशनचा विचार सुद्धा करणार नाही ते, का? कारण त्यांचा आणि माझा आधीच करार झालाय. कसला? पुढली 7 जन्म मला स्त्री जन्म देऊन तुमची पत्नी करण्याचा. आता आली का पंचायत? अगं अग्रलेख सुद्धा रोज नवीन लिहावा लागतो. दर 5 वर्षांनी मंत्री सुद्धा बदलावा लागतो. आणि एकच बायको 7 जन्म. एवढ्यात कंटाळा आला तुम्हाला माझा? का? तुला थट्टा केली मी. काय झालं का? अहो सुई रुतली ना. बाप रे, रक्त पण आलंय. अहो हळद लागली की होईल ठीक. हीच काकेत कळसानी गावात वळसा कशाला? इश्श, हे काय? रक्त थांबवण्याचा घरगुती आणि खात्रीचा इलाज. पण का काय शिवत होतीस तू या सुईनं? अहो तुमची शर्टाची कॉलर उसवली होती, ते शिवत होते मी. एवढ्या छोट्याशा सुईनं एवढ्या मोठ्या दारिद्र्याशी झगडायला निघाली असती. अहो दारिद्र्य मोठं असलं तरी ध्येयापेक्षा मोठं नाहीये. बरं आज तुम्हाला यायला इतका उशीर का झाला? ऐन वेळी एका सभेला अध्यक्ष म्हणून जावं लागतं. आता संपादक झालं की असल्या दिव्यातून जावंच लागतं. मग काय एक भाषण ठोकलं, हा हार घेतला आणि परत आला. हे काय? मी असा काय मोठा पराक्रम केला म्हणून हा हार घालताय मला? जगाची रीतच असते, हे एकानं बाळगायचं आणि त्यासाठी खस्ता मात्र दुसऱ्यानं काढायची, हालअपेष्टा दुसऱ्यानं सोसायची. मी काय कोणी परकी आहे? अहो पत्नी आहे तुमची. बस एवढं. असं पत्नीपद आणि त्याबरोबर हे दुःख, दारिद्र्य, उपेक्षा. अहो जे दुःख मला ठाऊक असताना स्वीकारलं त्याची खंत कसली वाटून घ्यायची? खरंच तू सुखी आहेस ना या संसारात? अहो खरेच सुखी आहे. हा संसार माझा आहे, मी याची मालकीण आहे. यापेक्षा सुख ते काय असतं? या हारावरून एक गोष्ट आठवली, एका ध्येयवेड्या कवीची. असाच एक ध्येयवेडा कवी होता. त्याच्यावर प्रेम करणारी नितांत त्याची सुंदर अशी बायको होती. तुझ्यासारखी. गरिबीत संसार चालला होता त्यांचा. आपल्यासारखा. गोष्ट ऐकताना कधी कोणी मध्ये मध्ये बोलतं का? बर बाबा, अडी मिडी गुपचिडी सांग. तर बायको विचार करायची, एवढा मोठा कवी आपला नवरा पण दारिद्र्यात पिसतोय. ती त्याला म्हणाली, अहो या देशाचा राजा फार रसिक आहे, तुम्ही त्याच्याकडे गेलात तर आपल्या जन्माचं दारिद्र्य दूर होईल. तिच्यासाठी तो राजाकडे गेला. तिथं अनेक कवी जमले होते. प्रत्येक जण आपली कविता ऐकायचे आणि राजा एक सोन्याच्या मोहरांची थैली देऊन त्यांचा सत्कार करायचा. सगळे कवी झाले आणि राजाचं लक्ष ह्या कवीवर गेलं. राजा म्हणाला, कविराज आपण कविता नाही ऐकवणार? आणि या कवीनं कविता ऐकवायला सुरुवात केली. कवितेच्या एक एक कडव्यासरशी राजा सिंहासनाची एक एक पायरी उतरत खाली आला. शेवटच्या कडव्याला तर तो अगदी जमिनीवर येऊन बसला. कविता संपली. राजा म्हणाला, कविराज आज मी खूप खुश आहे. वाटतं सारा खजिना तुम्ही लुटून द्या. मागा, काय वाटते ते मागा. कवी म्हणाला, मी काय मागेल ते द्याल? राजा म्हणाला, अहो राज्य जरी मागितलं तर ते सुद्धा दे. मग कवी म्हणाला, मला आपल्या गळ्यातील ताज्या गुलाबांचा हार हवाय.
सगळी सभा हसली त्याच्या मूर्खपणावर. राजा गैवरला. त्याने स्वतःच्या हातानं तो हार कवीच्या गळ्यात घातला. तो हार घालून कवी घरी आला. त्याची बायको वाटच पाहत होती. ती म्हणाली, काय आणलं राजाकडून? कवी म्हणाला, राजा सगळं काही द्यायला तयार होता, पण मी मात्र हा गुलाबाचा हार मागितला. राजाने स्वतः तो माझ्या गळ्यात घातला. राजा म्हणाला, हे भाग्य वेड्यांचं, मोहऱ्यांनी नाही मिळणार हे भाग्य. आणि कवीनी तो हार आपल्या बायकोच्या गळ्यात घातला. बायकोनं तो हार काढला आणि आपल्या पतीच्या चरणावर ठेवत ती म्हणाली, इतके दिवस उगाच जात होते मी मंदिरात देवदर्शनाला. माझा देव इतका जवळ असताना. मला या दुःखाचा विसर पडावा, या दारिद्र्याचा विसर पडावा, दुःख वाटू नये म्हणून मुद्दाम सांगितलीस ही गोष्ट. नाही गो, अहो जे दुःख दारिद्र्य आप खुशीने मी स्वीकारलंय त्याची खंत कसली वाटून घ्यायची? अगं कशाला उगीच खोटं समाधान करून घेते स्वतःचं आणि माझे. अगं माझ्याशी लग्न करून या दरिद्री जागेत आल्यापासून काय मिळालंय तुला? सुख. अहो या सुखाची कल्पनाही करता येणार नाही तुम्हाला. हा माझा संसार आहे, हे माझं भाग्य. या भाग्यापुढं, या सुखापुढं कसलीच उणीव नाही मला. मी हे कुंकू लावते तुमच्या नावाने. गळ्यातील प्रत्येक मणी गुंफलाय मी तुमच्याच भाग्याचा विचार करते. आणि एका पत्नीला काय हवं असतं? आणि नवऱ्याला तरी दुसरं काय हवं? चहा. अहो मगाशीच ठेवलाय, उकळूनही गेला असेल. पण उल्का, अगं चहासाठी स्टोव भांडी कुंडी एकदम आणलीस कुठून? अहो तुमच्या प्रेस मधले कामगार आले ते मगाशी, त्यांचा आपल्या लग्नाचा आहेर घेऊन. त्यांचे 4 महिन्यांचे पगार मी दिले नाही. असं प्रेम, अशी आपुलकी पैशानं विकत मिळत नाही. उल्का, कोण म्हणतो आपण दरिद्री आहोत म्हणून? असं प्रेम आणि निष्ठा पाहिली की वाटतं आपण टाटा बिर्लांपेक्षाही श्रीमंत आहोत. मग या श्रीमंतांना या गरीबाघरचा चहा चालेल ना? एकच. आणि तुला ग तुमच्यातलाच घेईल की थोडा? काय स्वार्थी आहेस ग. अहो हे काय, यात तर साखरच नाहीये. असेल, पण मला नाही कळलं तुला. आणि खरं सांगू का, एकदा का अमृताची चव लागली ना माणसाला की त्याला साऱ्या गोष्टी गोडच वाटतात. मग एक विचारू तुम्हाला? विचार ना. खरे खरे सांगा. का मी कधी खोटं बोललोय का तुझ्याशी? मग सांगा बघ, तुम्ही सुखी आहात ना या संसारात? का? माझ्याशी लग्न केल्याचा तुम्हाला पश्चाताप तर होत नाही ना? का हा प्रश्न पुन्हा विचारायचा नाही? मग सांगा बघ, गेले 2 दिवस तुम्ही इतके उदास का आहात? बस, अगं चांगला आनंदात आहे मी. अहो स्त्रीला फुलांची आवड असली तरी खरी फुलं आणि कागदी फुलं यातला फरक कळतो. खरं सांगू, खूप दुःख झालं ना की तुम्ही आनंदाचं सहजपणाचं नाटक करता, पण ते इतकं कृत्रिम वाटतं. फुलका, अगं तू पुरुष असतीस ना तर नक्कीच गुप्त पोलीस झाली असतीस. उगाच विषय बदलू नका. सांगा ना, मलाही न सांगण्यासारखं असं काही दुःख आहे का तुम्हाला? काय करणार आहेस तू ते दुःख समजून घे. काय करणार आहे दुःख कमी करण्याशिवाय? सांगा ना. फुलका, उद्या मला प्रेस बंद करावा लागणार आहे. का? तुला ठाऊक नाही होत, पण मी छपाईचं मशीन एका कंपनीकडून हप्तेबंदीने विकत घेतलं. मशीनचे हप्ते थकले आहेत. उद्या सकाळपर्यंत 50,000 रुपये भरले नाहीत तर मशीन बाहेर काढलं जाणार आहे. अहो, पण तुम्ही त्या कंपनीच्या लोकांकडून थोडी मुदत का करताय? हे सारं केवळ पैशासाठी चाललंय असं नाही आहे उल्का, तर त्या पाठी आहे सुळाची भावना. ज्या कंपनीकडून मी मशीन विकत घेतलंय त्या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे श्यामलाल. तुम्ही काही काळजी करू नका. अहो यातूनही काहीतरी मार्ग निघेलच की.
सारे मार्ग बंद झाले आहेत तुला. अहो सगळी दारं बंद झाली की एक दार उघडतं, देवावरच्या श्रद्धेचं. भाऊजी वहिनी सदा सुखी राहा. आज आठवण झाली हो तुला तुझ्या लेकराची. आठवण मला रोज होत होती भाऊजी. पण नानांची भीती वाटत होती, होय ना नाही, बहिणी? अगं भांडण नानांचं आणि माझं आहे पण त्यांनी मला कधीच अडवलं नाही इथे यायला. हे तू मला सांगतेस. नानांना का मी ओळखत नाही? नाही, काही जण प्रेम बोलून दाखवतात, काही जण न बोलता प्रेम करतात. तुम्ही गेल्यापासून नाना झोपून आहेत, कुणाशी बोलत नाही, जेवत नाहीत. माझ्यामुळं? तुमच्यामुळे नाही, माझ्यामुळे. खरंच खरंच जा तुम्ही, विसरून जा. विसरून जा उल्का हे नाव सुद्धा. मी मात्र इथेच राहील, तुमच्या नावाचा जॉब करेन. नाही जाऊ बाई, असा विचार सुद्धा मनात आणायचा नाही. घराला नवा रंग लावला तरी ज्याच्यावर घर उभं असतं ते पायातले दगड कधी डळमळत नाहीत. मी स्वतःहून आले नाही तर नानांनी पाठवले मला इथे. मुद्दामच पाठवलं असेल आमच्या या दरिद्री संसाराची कहाणी तुझ्या तोंडून ऐकायला. नाही, तुमचा अभिमान टिकावा, तुमचं मशीन बाहेर काढलं जाऊ नये म्हणून. या प्रकरणात मामांजींचा अजिबात हात नाहीये. त्यांनी श्यामलाला बजावलं होतं असं न करण्याबद्दल, पण श्यामलाने आपला हेका सोडला नाही आणि म्हणूनच यातून काहीतरी मार्ग काढण्यासाठी त्यांनी हे पैसे पाठवले तुम्हाला द्यायला. मी पराभूत होऊन घरी परत यावं म्हणून श्यामलालच्या साह्यानं मशीन बाहेर काढायला लावायचं आणि मशीन बाहेर काढलं जाऊ नये म्हणून अशा तोंडावर पैसे फेकून मारायचे. असा दुहेरी डाव का खेळतात ते माझ्याशी? त्यासाठी बाप व्हावं लागतं भाऊजी. नाही बाई, मशीन बाहेर काढलं गेलं तरी चालेल, पण नानांना विकत घेऊ देणार नाही मी ते. माझा हा संसार, त्यामुळे हे दुःख दारिद्र्य तेही माझंच. माझं मीच सोसेन. भाऊजी, हा का वेडेपणा आहे तुमचा? होय, वेळेपणाच आहे हा. दोन वेगवेगळी जग आहेत आपली, एक शहाण्याचं दुसरं वेळ्याचं. आम्हाला आमच्या जगात राहू दे. मला आई म्हणता ना, मग आईचं एवढं सुद्धा ऐकणार नाही तुम्ही? रागावू नकोस आहे, पण तुझा मुलगा भिकारी ठरलेला आवडेल तुला? भिकारी? होय, नानांनी पाठवलेली ही दयेची भीक मी स्वीकारली तर भिकारीच ठरणार आहे माझ्या दृष्टीनं जगाच्या. कुठे चालला? माझ्यावर मीच ओढवून घेतलेलं संकट मला स्वतःला दूर सारता येतं का ते आजमावायचं. वहिनी वहिनी हे गेलेत. अहो येतो म्हणून सांगून सुद्धा गेले नाहीत. उल्का, असं वेड्यासारखं नाही करायचं. अगं मुळातच ते लहरी आणि हट्टी आहेत. आधी लहान मुलांना सांभाळायचं ना, तसं सांभाळावं लागतं त्यांना. आजपर्यंत मी सांभाळले, यापुढे तुला सांभाळायचं. सांभाळेन, जरूर सांभाळेन. पण वाईट एकच वाटतं, माझ्यामुळे ओढवलेलं दुःख दूर करता येत नाही. खरंच वहिनी, असं वाटतं उगाच आली यांच्या जीवनात. मला घर असावं, मला संसार असावा, या सुखासाठी जन्माचं दुःखी केलं मी यांना. वहिनी, अहो यांचं छापखाना बंद पडला हे ऐकायच्या, हे दुबळं काळीच बंद पडावं. असं अभद्र नाही बोलायचं दिवे लागण्याच्या वेळी. वेडीस का तू? वहिनी वहिनी, अहो खूप स्वप्न आहे तो माझी संसाराची. निर्माल्याचं फूल फुलवायची ओढ आहे माझी. मला दाखवून द्यायचंय जगाला की जगाच्या दृष्टीने उपेक्षिलेल्या स्त्रिया सुद्धा संसार थाटू शकतात एखाद्या पतिव्रतांप्रमाणे. थँक्यू. वाट पोच. दोन जीवांची मिठी. काँग्रेस आणि बीजेपी एका प्लॅटफॉर्मवर उभे. काय भाऊजी, इतके दिवस त्यांच्या लग्नात साक्षीदार म्हणून सही केली आणि थेट गेलो दिल्लीला. दिल्लीला कशाला? अहो, तिथे भरलेल्या प्रदर्शनात माझा एक फोटो लावला होता म्हणून गेलो होतो मी. अगं बाई, काय म्हणताय? मग पण काय हो, फोटो कुणाचा लावला होता? त्या सुलभेचा? नाही हो, मग काळोख्या रात्री डांबरी रस्त्यावर बसलेल्या काळ्या मांजराचा. अहो पण काळोख्या रात्री डांबरी रस्त्याचं काळं मांजर आलं का फोटोत? आलंच नाही. मग स्पष्ट फोटो कुणीही काढेल, मग नुसता शॅडो प्ले.
अहो नवीन तंत्र आहे ते. हो पण प्रदर्शनात आलेल्याला कळलं का तुमचं नवीन तंत्र? नाही बक्षीस कमिटीवरच्या लोकांना मात्र कळलं. बर आणि एक गंमत सांगू का वहिनी, काय 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 तो फोटो त्या प्रदर्शनात चक्क उलटा टाकला होता. घ्या. अहो मग तो तुम्ही सरळ करून घेतला की नाही? अहो नाही, मी तसं त्या कमिटीवरच्या एका मेंबरच्या लक्षात आणून दिलं. बरं मग तो काय म्हणाला माहित आहे का? काय? तो फोटो उलटा टांगला होता म्हणून बक्षीस मिळालं. घ्या घ्या. छान. मग तुमच्यापेक्षा तुम्हाला ज्यांनी बक्षीस दिलं ना त्या बक्षीस कमिटीचंच अभिनंदन करायला हवं. आता अभय भेटू दे. हम्म. नेहमी थट्टा करायचा ना तो माझ्या फोटोग्राफीची. कुठे गेलाय तो? बाहेर गेले आहेत ते. बरं उल्का मी निघते. मामांजींच्या जेवणाची वेळ झाली, मला जायला पाहिजे. हं? हा वहिनी, जाता जाता एक आनंदाची बातमी ऐकून जा ना. काय बरं? ती निगेटिव्ह ती निगेटिव्ह पॉझिटिव्ह झाले. निगेटिव्ह? हा सुलभा होय. हा अहो इतक्या दिवसानंतर निगेटिव्हची पॉझिटिव्ह झाली. केव्हा आणि कुठे? डार्क रूम मध्ये. चला. अहो डार्क रूम मध्ये निगेटिव्ह डेव्हलप होऊन ती पॉझिटिव्ह होत असते. आणि त्यानंतर प्रिंट म्हणजे सरळ लग्न पत्रिकाच. आम्हाला बोलवायला विसरू नका लग्नाला. बाबा कसं विसरेन. अहो तुमच्या स्टुडिओ मध्येच तर आमच्या कॅमेऱ्याचं शटर क्लिक झालं प्रथम. कमाला मैफिल रंगात आली आणि तबलजी निघून गेला. कोई बात नाही, तबलजी गेला तर गेला. पेट करताय. हा बरं का उल्का वहिनी, तुम्हाला ही सुलभा ठाऊक नसेल. अहो एक नंबरी चीज आहे. तिची माझी पहिली भेट झाली मंदा वहिनीच्या घरी. अहो प्रथम काय भांडली तनतनली. तुम्ही अभयवर तनतनलात ना अगदी तसं. अभयनं सांगितलं मला सारं. अहो मित्राच्या ओठात कुठलंच गुपित राहत नसतं. प्रथम तनातनी व्हायचीच. अहो तार ताणल्याशिवाय सतार देखील सुरात लागत नाही. तबला देखील हातोडीने ठोकावा लागतो सुरात लागण्यासाठी. हा बरं मी काय सांगत होतो? सुलभा. हा सुलभा. अहो सुलभा चक्क माझ्या प्रेमात पडली. विरोधी पक्षनेते नारायण राणे काँग्रेसमध्ये सामील व्हावे ना अगदी तसे. पण आता आपण थोडस ताणून धरलंय. अहो मॉडेल कॅमेऱ्यासमोर उभा आहे पोज घेऊन, पण आपण साधं फोकस करायला तयार नाही. नाही विचाराल तुम्ही का म्हणून? का? याला कारण एकच, आमचं जन्म कारण. आमचे एकुलते एक वडील. त्यांना मिळवती सून पसंत नाही. अहो मिळवत्या मुलींच्या प्रॉब्लेमवर त्यांचा विश्वास नाही. आणि सुलभा नोकरी सोडायला तयार नाही. आता पटवून देईन म्हटलं तर ही पडली मास्तरीन. आता मास्तरींच्या तोंडाला कोण लागणार हो? उगीच काहीतरी बोलू नका. काहीतरीच नाही, सत्य परिस्थिती आहे. आमच्या शेजारी एक कुटुंब राहतं. दोघी शिकलेली, प्रेमविवाह झालेली. नवरा सचिवालयात मोठा ऑफिसर. पण त्यांना आपल्या ऑफिसमध्ये सुंदर मुलगी टायपिस्ट म्हणून ठेवली. आणि हे बायकोला कळलं. तिनं सरळ ताळ ठोकली सोनिया गांधीकडे. ट्रान्सफर न्यू टायपिस्ट गर्ल टू सेव्ह युअर डेंजर. हसायची गोष्ट नाही वहिनी, त्या मुलीची दुसऱ्याच महिन्यात बदली. हो का? शिकलेली बायको चित्रपट चालला, पण शिकलेल्या बायकांचा संसार चालला हे नाही पाहिलं. भाऊजी मी पण शिकलेलीच आहे म्हटलं. वाटत नाही. शिकलेली बायको आमच्या अभय सारख्या संन्यासाचा संसार सुखाचा करणं शक्य नाही. नाही पण तुम्ही तो करतात हसतमुखानं. याला कारण एकच, संस्कार. अहो मुळात संस्कार चांगले असल्याशिवाय संसार सुखाचा होणं शक्यच नाही. बरं उल्का वहिनी, आम्ही जी सुलभेसोबत सुरू आहे ना, तर त्यासाठी फ्लॅट शोधायला जायचं आहे मला. साधी सुधी जागा नाही, चांगला 4 खोल्यांचा फ्लॅट. नाही अशी तिची इच्छा आहे. आम्हा पुरुषांचं दुर्दैव आहे बघा. अहो जन्माला यायचं ते आई वडिलांच्या इच्छेवर, आणि पुढला संसार करायचा तो बायकोच्या इच्छेवर. अहो मग यात वाईट काय आहे? पैसा. फ्लॅटला भरण्यासाठी पैसा कुणाच्या बापाकडे आहे हो? मग सुलभा प्रायव्हेट फंडातून काढणार आहे 50,000 रुपये. तिचं म्हणणं एकच, संसार उभा करायचा तर 50,000 रुपये काय नाही 1,00,000 रुपये काय. आणि हा जर फ्लॅट घेतला ना आम्ही, तर वास्तुशांतीला तुम्हाला यायला हवं दोघांनाही जोडप्यानं. माझ्या लग्नात तर देवकच बसवणार आहे मी तुम्हा दोघांचं.
आणि आमच्या चौघांचा फोटो छापून आणणार आहे अभयच्या साप्ताहिकच्या फ्रंट पेजवर. शेवटी घरचा छाप करणार आहे. काय झालं वहिनी? काय सांगा ना वहिनी. काही नाही. नाही, अभयवर काही संकट आलंय का? सांगा वहिनी, मला परका समजू नका. फक्त एकाच्या कुशीत दोघांनी जन्म घेतला नाही एवढंच. सांगा वहिनी, काय झालं? अहो खरंच काही नाही. यांना यायला थोडा उशीर झाला म्हणूनच थोडी बेचैन झाले मी. बस बाकी काही नाही. हसून साजरा करण्याचा प्रयत्न करू नका वहिनी. हो, मला सारं काही कळलंय. भाऊजी, उद्यापर्यंत पैसे भरले नाहीत तर अभयच्या छापखान्यातील मशीन बाहेर काढलं जाणार आहे आणि छापखाना सुद्धा बंद पडणार आहे. पण मला हे तुमच्या तोंडून ऐकून घ्यायचं होतं. पण तुम्ही बोलला नाहीत तुमच्या संसारातील उन्हा दुःख. शोभता वाणी शोभता, आमच्या अभयची पत्नी शोभता. तुम्हाला काय वाटतं, अभय संकटात असताना मी नवीन फ्लॅटवर सुखी होईल? मी इथं आलो होतो तर अभयला विचारायला की बाहेर पैशासाठी वनवन भटकत असताना तुला माझी आठवण झाली नाही? कुठे गेलाय तो? काही न बोलता तसेच निघून गेले. कुठे जाणार? प्रेसमध्येच असणार. यावेळी पैशाएवढी धीराची गरज आहे त्याला. गाठतो मी त्याला. अहो पण सुलभा. कोण सुलभा? हो, मित्र संकटात असताना मुलीच्या अपॉइंटमेंटचा विचार जरी मनात आला ना तरी मित्र म्हणून घ्यायला लाज वाटेल मला. राघव दादा, ओळख कुठली तर म्हटलं घर बदलल्यावर विसरलीस की काय? वाह, सुंदर साडी, हिरव्या बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र. काय आव आणलाय पतिव्रतेचा. अगं भिस्कीच्या बाटलीत हातभट्टीची दारू भरली कारण भिस्कीची चौकशी येईल तिला. तू इथं का आलायस? हे मी तुला विचारायला आलोय. मी माझ्या संसारात आली आहे. मग तो संसार कुणी सांभाळायचा? रुक्मिणी बाईने तुला वाढवलं, शिक्षण दिलं, ते कशासाठी? माझ्या जीवावर तिचं पोट जाळण्यासाठी. कुणाला पोट जाळावं लागतं, कुणाला मन जाळावं लागतं. तुमची मनं जाळल्याशिवाय आमची पोटं कशी भरायची? तुला काय वाटलं त्या अभयच्या नावानं गळ्यात काळीपोत बांधली की तुझ्या गळ्याभोवतीची या राघवची ताक तेव्हाच सुटली आहे ती. असं तुला वाटतं? गेल्या 12 वर्षात एक पोरगी सुटली नाही या पकडीतून. तुला काय वाटलं तो कुठेही राहिलो तरी दादाला पत्ता सापडणार नाही? शेवटी आज सापडले. चाल मुकाट्यानं. हा, त्या नरकात तिथल्याच अन्नावर पोचलीस तू. तिथल्याच पैशावर जगलीस तू. त्याचीच लाज वाटते मला. जा तू, मी येणार नाही. तू कशी येत नाहीस तेच पाहतोय मी. तू कशी नेते तेच पाहतोस मी. तू आजवर पाहत आलास की तुझ्या भीतीनं थरथर कापणारी, सदैव भीतीखाली जगणारी उल्का मी नाही. पण ही उल्का सौभाग्यवती आहे. ही उल्का आता निराधार नाही. तिला आधार आहे तिच्या पतीचा. पण तो इथं नाही. पण त्याच्या नावाने लावलेलं कुंकू, गळ्यात घातलेलं मंगळसूत्र, बंधन म्हणून घातलेला हा हिरवा चुडा. हा हिरवा चुडा म्हणजे काचीच्या नुसत्या हिरव्या बांगड्या समजू नको. नुसता हात धरायचा प्रयत्न केला ना तरी रक्तबंबाळ करतील भ्याड. अरे एका संसारी स्त्रीला पापाच्या गर्दीत घेऊन जायला आलायस आणि तोही तिचा पती घरी नसताना. घे, तुझ्या हातात जास्त शोभतील त्या बांगड्या. उल्का, तुझ्या अशा नाटकी भाषणाला घाबरून मी तुला इथं राहू दे असं वाटतं तुला? तुला यावं लागेल. हे आप खुशीनं. हा खुशीनं? हो, तुझा नवरा आज या खटक्याला आमच्या पंजात आहे. सकाळी त्याचं छाप खाण्यातलं मशीन बाहेर काढलं जाणार आहे आणि इतर देणेदारांतर्फे उरल्या छापखान्याचा लिलाव पुकारला जाणार आहे. नाही, नाही. तो नाही म्हणून काय उपयोग?
तुझ्यामुळेच घडून आला हे सारा. होय, श्यामलालला तू दुखावलायस. नाना साहेबांचा एकुलता एक मुलगा तू त्यांच्यापासून हिरावून घेतलाय आणि माझ्या हातून निसटून जाऊन माझ्या सेफ्टीवर पाय दिलास. आणि या सर्वांचा सूड म्हणून तुझ्या नवऱ्याला आयुष्यातून उठवणारा मी. हेच घडवून आणलं हे सारा. हे सारं टाळायचं असेल तर अभयला त्याच्या घरी परत जायला हवं. तुझा नाश सोडून काय. असं वचन दिलं मी त्याच्या वडिलांना की त्याबद्दल पैसे सुद्धा घेतले आहेत. राघव दादा सगळ्याशी बेमान होईल पण पैशाशी नाही. अरे अरे एवढ्याला तुझं समाधान होणार असेल तर पाठवीत मी त्यांना परत. तसा तो जाणार नाही. त्याला तुझा तिरस्कार वाटला पाहिजे. नाही अरे दादा मी प्रेम केलंय त्यांच्यावर. त्या प्रेमासाठी तू त्याला जन्मातून उठवणार. अरे काय साधला तू त्याच्याशी प्रेम करून. तुझा स्वार्थ. लक्षा दिशाचा एकुलता एक मुलगा या दरिद्री घरात वावरतो. पैशासाठी वणवण फिरतो. त्याचं प्रेम तुझ्यापेक्षाही जास्त आहे त्याच्या प्रेसवर. तो प्रेस नष्ट झाला तर उद्या हाच अभय तुझा तिरस्कार करू लागेल आणि एकाच वेळी निराशेच्या भरात स्वतःच्या जीवाचा अंत सुद्धा. नाही नाही असं काही करू नको दादा. मी पाया पडते पदर पसरते. मी जे काही बोलली ते विसरून जा दादा. अरे दादा मी नोकरी करेन. धुणे भांडे करीन. मशीनच्या हप्त्याची पै आणि पै फेडीन. पण तू उद्या असं काही करू नकोस. तू श्यामलाल करून थोडी मुदत घे. श्यामलालला मुदत दिल्याची आणखी थोड्या वेळात संपेल. बरोबर 8 वाजता श्यामलालची गाडी खाली येईल. फक्त 3दा हॉर्न दिला जाईल. त्याच्या आत तू मोटारीत आप खुशीने येऊन बसली नाहीस तर उद्या सकाळी तुझा नवरा आयुष्यातून उठलेला कळेल तुला. अरे दादा असं काय अपराध केलाय मी तुझा. आणि असं का सूड उगवत आहेस तू माझ्यावर. दादा दादा असा कोणता अपराध केलाय मी तुझा. या जन्मीचा सूड उगवताय मी तुझ्यावर. जातोय मी या बांगड्या बरोबर घेऊन. या बांगड्यांनी कुणाचे हात रक्तबंबाळ होणार आहेत हे उद्याच्या सूर्य सांगेल. दादा अरे लग्नानंतर पहिल्यांदाच येतोयस तू आणि तोही हा आहेर घेऊन. माझ्यासारखा दलाल दुसरा काय हेर देणार. माझाही कुलका अजूनही वेळ गेलेली नाही. अभय आज त्याच्या घरी परत गेला पाहिजे तुला सोडून कायमचा. मी वाट पाहतो खाली गाडीत 8 वाजता. माझी खात्री आहे तू येशील. राघवचा डाव आजवर हुकला नाही कधी. हालात तुम्ही तर निराशा पडली. खूप हिंडलो, खूप प्रयत्न केले पण पैसे मिळाले नाही. नाथ भाऊजी भेटले नाही तुम्हाला. नाही तुम्हाला भेटायला ते प्रेसवर गेले होते. पण मी प्रेस मध्ये गेलोच नव्हतो. गेलो होतो तू गेली होतीस तिथं जीवाचा शेवट करायला. हा पराभव पत्करण्यापेक्षा मला मृत्यू अधिक बरा वाटला उलटा. पण तुझी मूर्ती डोळ्यासमोर उभी राहिली आणि पाय मागे ओढल्या गेले. त्याच पायांनी मी परत आलो. पण दुबळ्या मनानं पाय चालत होते. पण क्षणाला मन मात्र दुबळं होतं. आंगड्या देहापेक्षा पांगड्या मनाची व्यथा फार भयंकर असते उल्का. मनानं पार पांगळा झालोय मी उल्का. आणि माझ्या बरोबर तुला देखील पांगळ केलं जन्माचं.
चांगलं सुखाचं घर सोडून या दुःखाच्या संसारात आले म्हणून. तुम्हाला एक गोष्ट सांगू, मी तुमच्यावर कधीच प्रेम केलं नाही, फक्त नाटक केलं प्रेमाचं. नाही उल्का, तू खोटं सांगतेस. मी खरं तेच सांगते. अहो, राघव दादानेच पाठवलं तर मला तुमच्याकडे, तुम्हाला जाळ्यात अडकवायला. श्यामलालला असंच अडकवलं मी. आपण तुम्हाला वाटलं एका पतितेचा उद्धार करावा, मीही तयार झाले. म्हटलं तुमच्यानंतर तुमच्या वडिलांची लाखाची इस्टेट तुमचीच होणार, आणि ती इस्टेट माझ्या नावावर करून सोडून देणार होते मी तुम्हाला. मग का राहिलीस इतके दिवस या दरिद्री संसारात? मला वाटलं होतं पाण्यापेक्षा रक्तदान, बाप आणि मुलाचा मिलाप होईल, पण इथं ते काहीच दिसत नाही. मला सवय नाही असल्या दारिद्र्याची. माझी संसाराची स्वप्न निराळी आहेत. गाडी, बंगला, नोकर, चाकर. स्टॉप इट उल्का, स्टॉप इट. आणि म्हणूनच मी चालले. बिचारे श्यामलाल किती थांबलेत ते माझ्यासाठी. त्यांनी खंडाळ्याला नवीन बंगला घेतलाय म्हणे माझ्यासाठी, नवीन गाडी सुद्धा घेतलीये. अगदी फुलासारखं ठेवणार आहेत ते मला. आणि एका स्त्रीला हवं तरी काय असतं. माफ करा मला तुम्हाला फसवल्याबद्दल, पण तुम्हालाही एक कादंबरी लिहायला नवीन विषय मिळाला, याबद्दल तुम्ही माझे आभार मानले नाहीत तरी चालतील. जाऊ मी? अगं, हे विचारण्याचं तरी नाटक कशाला करतेस? तुला कंटाळा आला असेल तर जा तू खुशाल. तू नाटक केलंस प्रेमाचं, पण मी मात्र खरं खुरं प्रेमच केलं तुझ्यावर मनापासून. मला मान्य आहे, मी तुला या संसारात दुःखाशिवाय कष्टाशिवाय काहीच देऊ शकलो नाही, पण मी देण्याचा प्रयत्न केला फक्त प्रेम. आणि त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून हे मंगळसूत्र बांधलं तुझ्या गळ्यात, पण त्यात जीव गुदमरला तुझा. अगं, हे मुठभर काळे मणी एकत्र गुंफून ठेवणाऱ्या या धाग्यामध्ये आपण गुंतल्या गेलो होतो एकमेकात जन्माचे, पण ते जन्माचे धागेच तू तोडायचे ठरवलेस. मग हा धागा तरी हवा कशाला गळा? दे तो परत मला. त्यातील एक एक काळा मणी मोजीत बसेन मी आपल्या प्रीतीचा एक एक क्षण आठवत. प्रेम नसेल, श्रद्धा नसेल तर उरलंय काय या मंगळसूत्रात? आडते मंगळसूत्र. अगं, ज्या जागेतून तू आली आहेस आणि जिथं परत जाणार आहेस तिथं शोभणार नाही हा अलंकार. इथले अलंकार वेगळे असतात. आडते मंगळसूत्र. नाही. का का थबकलेत तुझे हात? अगं, जन्माचं बंधन तोडायला निघालेले तुझे हे हात गळ्यातलं हे साधं बंधन तोडू शकत? सांग उल्का, पहा माझ्या डोळ्यात आणि सांग उल्का, तुला आठवतं? अगं, एकदा मला मिळालेला हार मी तुझ्या गळ्यात घातला होता, आणि तेव्हा तू ती गोष्ट सांगितली होतीस वेळ्या कवीची. आणि शेवटी तो हार माझ्या पायावर ठेवून म्हणाली होतीस, उगीच जाते मी देवळात, माझा परमेश्वर माझ्या जवळ असतात. मग ठेव या पायावर हात आणि सांग उल्का की तू केलंस ते प्रेमाचं नाटक होतं म्हणून. सांग उल्का, सांग. नाही, नाटक ते नव्हतं, नाटक हे होतं. का उल्का, का केलंस तू हे नाटक? तुम्ही माझा तिरस्कार करावा, मला सोडून जावं म्हणून. माझ्यामुळे तुम्हाला होणारा मनस्ताप मी नाही सहन करू शकत. तुमचा छापखाना माझ्यामुळे बंद पडेल हे शल्य घेऊन मी नाही जगू शकत, आणि म्हणूनच मी चालले होते. अगं वेळे, प्रेस बंद झाला तरी अभय संपला नाही अजून. त्याच्यातली जिद्द संपली नाही. आपण पुन्हा उभारू. आणि वेळे, तुझी जर मला साथ असेल ना तर मी काय करणार नाही. खरंच मी ओळखलं नाही तुम्हाला. अभय, मी तुमचीच आहे, अगदी तुमच्या ध्येयासकट तुमची.
हे नाटक करून मनस्ताप दिला मी तुम्हाला, पण आज मी तुम्हाला एक वचन देते. यापुढे तुमच्याशिवाय किंवा तुमच्या परवानगीशिवाय या घराचा उंबरठाही ओलांडणार नाही मी.